नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 7वे धातू अधातू। आज आपल्याला धातू अधातू या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांच्या आधारे अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, तक्ता पूर्ण करा। तक्त्यामध्ये आपल्याला धातूंचे गुणधर्म लिहून दिले आहे। त्या धातूंच्या गुणधर्माचा आपल्याला दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो ते लिहायचं आहे। तर पहिला धातूचा गुणधर्म आहे तन्यता। त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग आहे धातूंच्या तारा, सोने चांदीचे दागिने। दुसरा धातूंचा गुणधर्म आहे वर्धनीयता। त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग आहे धातूंचे पत्रे, ॲल्युमिनियम, गॅल्वनाइज पत्रे। तिसरा धातूंचा गुणधर्म आहे उष्णतेचे वहन। त्याचे दैनंदिन जीवनात उपयोग होतो धातूचे भांडे, स्टेनलेस स्टीलची भांडी, तांब्याची भांडी, बॉयलर्स। त्यानंतर चौथा धातूंचा गुणधर्म लिहून दिला आहे विद्युत वहन। त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग विजेच्या तारा, तांब्याच्या तारा। आणि पाचवा आणि शेवटचा धातूचा गुणधर्म आहे नादमयता। त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतो शाईची घंटा, पितळेच्या वस्तू। अशा प्रकारे प्रश्न पहिला तक्ता पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, गटात न बसणारा शब्द ओळखा। त्यामध्ये अ आहे म्हणजेच पहिला शब्दांचा गट आहे सोने, चांदी, लोह, हिरा। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे हिरा, कारण हिरा हा अधातू असून इतर सर्व धातू आहेत। दुसऱ्या शब्दांचा गट आहे आ तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता। गटात न बसणारा शब्द आहे ठिसूळता, कारण इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत। ठिसूळता हा अधातूंचा गुणधर्म आहे, म्हणून ठिसूळता हा गटात न बसणारा शब्द आहे। तिसऱ्या शब्दांचा गट आहे ई सी, सी म्हणजे कार्बन, बी आर म्हणजेच ब्रोमीन, एस म्हणजेच सल्फर आणि पी म्हणजेच फॉस्फरस। तर गटात न बसणारा शब्द आहे ब्रोमीन, Br। काय कारण आहे ब्रोमीन का गटात बसत नाही? कारण कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस हे सर्व स्थायी रूपात असतात आणि ब्रोमीन सर्वसामान्य तापमानाला द्रव रूपात असतो। चौथा शब्दांचा गट आहे ई पितळ, कांस्य, लोखंड, पोलाद। यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे लोखंड, कारण इतर सर्व संमिश्रे आहे व लोखंड हा धातू आहे, म्हणून लोखंड हा शब्द गटात बसत नाही। अशा प्रकारे गटात न बसणारा शब्द ओळखा हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे शास्त्रीय कारणे लिहा। त्यामध्ये अ आहे स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो। काय कारण आहे, का असं केले जाते? तर उत्तर, तांबे हा उष्णतेचा सुवाहक आहे। तांब्याला लवकर व एकसारखी उष्णता मिळते। तांब्यामधून उष्णतेचे वहन लोखंडापेक्षा लवकर होते, त्यामुळे इंधनाची बचत होते। तसेच अन्नपदार्थ हे कमी वेळात शिजतात, म्हणून स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो। दुसरा प्रश्न आहे तांबे व पितळाची भांडी लिंबाने घासतात। काय कारण आहे? तर उत्तर,
कॉपर ऑक्साईडची हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होऊन तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो, त्यामुळे तांब्याची चकाकी जाते. लिंबामधील आम्लामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो, त्यामुळे पुन्हा तांब्याची व पितळेची भांडी स्वच्छ होतात व त्यांना चकाकी प्राप्त होते, म्हणून तांबे व पितळेची भांडी लिंबाने घासतात. तिसरा प्रश्न आहे सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात, काय कारण आहे? उत्तर, सोडियम केरोसिनमध्ये बुडतो व केरोसिन बरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो, म्हणून सोडियम नेहमी केरोसिनमध्ये ठेवतात. अशा प्रकारे प्रश्न तिसरा शास्त्रीय कारणे लिहा हा प्रश्न पूर्ण झाला आहे. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये आहे, धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? उत्तर, धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वार्निश व रंगाचे थर दिले जाते. तसेच दुसऱ्या व न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. या क्रियामुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही. अशा प्रकारे धातूचे क्षरण होऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. दुसरा प्रश्न आहे पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूपासून बनलेली आहेत? उत्तर, पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवतात, तर कांस्य हे संमिश्र तांबे व कथील यांच्यापासून बनवतात. त्यामध्ये आपण असं सुद्धा लिहू शकतो की पितळ बरोबर तांबे अधिक झिंक आणि कांस्य बरोबर तांबे अधिक कथील यापासून पितळ आणि कांस्य बनवले जातात. पितळ कशापासून? तांबे आणि झिंक यापासून आणि कांस्य तांबे आणि कथील यापासून बनवले जाते. तिसरा प्रश्न आहे क्षरणांचे दुष्परिणाम कोणते? उत्तर, धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात, यालाच क्षरण असे म्हणतात. लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. क्षरणामुळे स्वयंचलित वाहने, पूल, लोखंडाच्या वस्तू, जहाजे यांना धोका निर्माण होतो. चांदी, तांब्याच्या वस्तूंची चकाकी नाहीशी होते. अशा प्रकारे क्षरणांचे दुष्परिणाम लिहिता येतात. चौथा प्रश्न आहे, राजधातूंचे उपयोग कोणते? उत्तर, सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो. चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. सोन्या चांदीची पदकेही तयार करतात. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने ह्यांचा उपयोग होतो. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा होतो. अशा प्रकारे राजधातूंचे उपयोग लिहिता येतात. प्रश्न पाचवा, खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षा नळ्यांमध्ये निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी परीक्षा नळी दिली आहे. परीक्षा नळी 1, परीक्षा नळी 2 आणि परीक्षा नळी 3 याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. परीक्षा नळी 1 मध्ये बघा, हवा आहे, पाणी आहे आणि गंजलेला खिळा आहे. परीक्षा नळी 2 मध्ये तेल आहे आणि उकळलेले पाणी आहे. आणि परीक्षा नळी 3 मध्ये शुष्क हवा आहे आणि कॅल्शियम क्लोराईड आहे. आता यावर एक प्रश्न विचारला आहे. 3 प्रश्न आहेत, तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही? उत्तर, परीक्षा नळी 2 मध्ये गंज का चढला नाही ते बघा. परीक्षा नळी 2 मध्ये उकळलेल्या पाण्यावर असलेला
तेलाचा थर खिळ्याचा संपर्क हवेसोबत होऊ देत नाही, त्यामुळे परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज चढला नाही. आता दुसरा प्रश्न आहे आ. परीक्षा नळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल? उत्तर, परीक्षा नळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज चढलेला दिसतो कारण पाणी व हवा या दोन्हींच्या संपर्कात खिळा येत असल्याने ऑक्सिडीकरण जलद होते. आणि तिसरा प्रश्न विचारला आहे, परीक्षा नळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का? उत्तर आहे, परीक्षा नळी 3 मधील खिळ्याच्या भोवताली असणारी हवा कोरडी आहे, त्यामुळे परीक्षा नळी 3 मधील खिळ्यावर गंज चढणार नाही. अशा प्रकारे खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत 3ही परीक्षा नळ्यांचे निरीक्षण करून आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. यानंतर आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, पहिल्या जोडीमधील सहसंबंध लक्षात घेऊन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यामध्ये पहिला आहे लाकूड, विजेचे दुर्वाहक. तर तांबे, तांबे काय आहे ते त्यासमोर लिहायचं आहे. आणि दुसरा आहे सोने, सोने हा राजधातू आहे. तर तांबे, तांबे हा काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. जो सहसंबंध पूर्ण करून दिला आहे तो पहिले लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याला अनुसरून दुसरा सहसंबंध किंवा अपूर्ण सहसंबंध पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे प्रकरण 7वे धातू अधातू या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ या ठिकाणी आपण पाहिला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.